आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। बाप्पा पिशवी कायले ओढते पाहू दे ना ओले। तुले कायले दाखवू महाराज आईले दाखवीन। गण गण गणात भूते गण गण गणात बोते शुभम भवतु। का झालं लेकरांनो? पहा ना महाराज त्रासच देते हे मले। तर आज कायले देता माया खारू ताईले? अन याच्यात काय आणलंस लपून? हे बघा ना पहा ना महाराज हसते ना हे। हसता कायले माया खारू ताईले? इनाकारण आपल्याच माणसाले हसणं बरं नाही ना लेकरांनो। महाराज ते जानकी काकूच्या बाळाची ती 5वीची काही ती पूजा आहे म्हणे। हो ना, आहे ना पूजा। म्हणून का नाही या बाळासाठी लंगोट शिवलं स्वतः। वा वा लय साजरे शिवले ना। जमलं मले। हो ना, पितांबरचीच लेख आहेस ना तू। बाबा तर लंगोट दुपटे झबले समद शिवायचे लय सुंदर शिवायचे ना। मले तर तसं जमतच नाही। लय छान शिवले तू पोट्यानो। असं राहिले पाहिजे हिच्याकडून। खारुताईले बाळासाठी भेट न्यावी असं वाटणं चांगली गोष्ट आहे ना। चुकलो जी पुन्हा नाही असणार। हुशार आहे माही खारुताई। पितांबर वाणी निरागस निर्मळ आहे। गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते। चालेल ते भैताड का तू? या सांगते ते करा फालतूची घिनघिन करू नका। अगं जाग कोण समजतीस तू मले? समजे घाबरतेत मले। बंकट भाऊ अरे बंकट भिंकट सगळे अगरवाल चळचळ कापतेत पांडोबाले। बघा ना बघा। सावकार अरे छोटे सावकार थांबा ना। लकस पकस आतमध्ये कसे जाऊन राहिले तुम्ही? कोणी बी यायले जायले हा का महाराजांचा मठ आहे का? ओ सावकार पद प्रतिष्ठा असणारे लोक आमच्या व्यंकोबा सावकारच्या वाड्यात येतेत। तुमच्या बुवाले यायले मनाई आहे तर तुमची काय अवकात आहे? कोण हाव तुम्ही? व्यंकोबा सावकाराले पिसाळलेली कुत्री पाळण्याची हौसच हा। पण आम्ही गोळ्या घालतो पिसाळलेल्या कुत्र्याले। लय बोलला का पांडोबा? तुझ्या व्यंकोबा सावकाराच्या तीर्थरूपांचा आहे का हा वाडा? वाड्यात आलेल्या माझ्या सन्मानित अतिथींचा अपमान केला तर वाड्याची पायरी चढू देणार नाही। छोट्या मालकांची अवकात काढते तू? लायकी आहे का तुही? पुत्र आहेस ना, कोपऱ्यातच बस। कालिंदी मोकळा सोडू नको ह्याले, बांधून ठेव। क्षमा करा जी बंकट भाऊ। या आत या। या ओळखलं का आम्हाला? सिंधू आत्या क्षीरसागर, नमस्कार। नमस्कार। लई मोठे झाले तुम्ही आणि रुबाबदार दिसताय। व्यंकोबा सावकार बाहेर या। ओ व्यंकोबा सावकार। हो असं कोणी नावानं हाक मारते का? पांडोबाले आवाज दिल्यासारखं वाड्याच्या मालकाले कायले बोलवता? कोण मालक? कशाचे मालक? ही एक पांडोबाचीच बहीण। हा महा अपमान आहे। तू मध्ये बोलते कायले? आणि तुले कोण सांगितलं का सावकार मालक आहेत या वाड्याचे? तुहा महा काय संबंध? पुण्याले नागपूर बनारसले जा, श्रीमंतांसमोर गाणं गा। सापासमोर पुंगी कायले वाजून राहिली?
लय तोंड सुटलं तुले नारायणी, लय. चौथ्याच्या पायाखालतं का जळून राहिलं ते पाहना. मर्जी आली की जाता, मर्जी आली की तुम्ही परत येता. हा, तुमचा आमचा काय संबंध? काय नाही आमच्या वाड्यावर तर येऊन सनीने आमच्यावर तर डापरता. संबंध कोणाचा कोणाशी कसा आहे ना ते लवकरच समजन तुम्हाला व्यंकोबाजी. या कागदावर तर अंगठा द्या. तू आम्हाला दामोदर समजून राहिला का चंदू मुकुंद? सावकार, तुम्हाला का वाटून राहिलं? त्या अक्कल वाट्याचा ठेका काय फक्त तुमच्या महाराजाने दिला. तुम्हाला अक्कल दिले, बाकीची बिंडो. महाराजांले कायले मंदी आणता? मग तर काय खुळा हो का कोऱ्या कागदावर तर अंगठा द्यायले? कागद तर पाहना, रेगोटे आहेत. तुम्ही अंगठा द्या. तसं बी तुमच्या जवळ आहेच काय आम्हाला द्यायला. गण गण गणात पोहते. अंगठा द्या. आता ना मला जागा मोकळी करून द्या. पूजेची तयारी करायला लागते ना. काकूजी सांगा ना काय मदत करते. हो म्हणून ती मदत करतो जी. मालकीनबाई मला पण सांगा ना, मी पण करीन मदत. हा नाही, घरात 2-2 बाळ आहेत ना, एक हे आणि एक तिथं आतमध्ये आहे. सत्यभामा, हे ना आजोबा आहेत ना, हे नेहमी असंच करतात, मला बोलूच देत नाहीत. ते नवीन बाळ आहे ना, त्याला हात पण नाही लावू देत, बघू पण देत नाहीत. असं करते. असं कायले करता भाऊजी? बरडा अजून बरडा येईल. बाप्पा, त्याले ओरडले तर मला मदत कोण करणार? हो का? पाचवीची पूजा आहे ना घरात. हो मालकीनबाई, ते हातलं बाळ आहे ना, ते मला द्याल धरायले. हा एकदा. हो. वहिनी, तुम्ही ओसरीत जाऊन बसता, म्हणजे पूजेच्या वेळेला तुम्हाला बाळाला बघता पण येईल आणि हातात घेता पण येईल. हो का? हो ना. जमते ना मग? मी बाहेर बसते. हा हो. चल लेकरा. पाहिलं काकूजी माय कशी वागते. लय वाईट वाटते जी. आता सवय करायला लागते ना. खरं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही सारवणाचं पूजेची तयारी आणि रांगोळीचं बघा, जा. आणि तुम्ही माझ्या बरोबर स्वयंपाकघरात या. साठ्यांची कुलदेवत रेणुका देवी आहे ना, नैवेद्य दाखवा लागते. वडा, पुरण, कढी, 2 भाज्या, पापड, कुरड्या समदच करायला लागते ना. येते म्या, चला. बाप्पा, कोणाच्या वागण्या बोलणारे बुडशेंटाच राहिला नाही ना इथं. फुकटच्या गोष्टी करण्याची हौस आहे का कोणाले? हो, पण म्हणून बाहेरची माणसं येऊन सणाने प्रतिष्ठित सावकाराला काही बोलतील का? कोण बाहेरची? बाहेरची तू आहेस, उपरी आहेस. आत्याबाई, तोंड आवरा. तुम्ही बिशिस्तीत राहा. आम्ही पण क्षीरसागर आहोत. आणि फाटका तोंडाची माडीवरली आम्हाला कायले बोलते? पहिले हिला बाहेर काढा. वाडा तुमचा आहे का? तुला माहित आहे काय कोणाचा आहे? हे बघ नारायणी, मध्ये बोला नको. तुम्हाला इथं प्रतिष्ठा नाही? आम्हाला पण बाजार बुणगे समजून राहिले का? धनाच्या हांड्याला विळखा मारून बसलेल्या नागिनीवाणी ही बाई कायले मध्ये बोलते? तुम्ही कोणाले पण तुमच्या डोसक्यावर तर बसवा, छाताडावर तर नाचवा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ह्या वाड्यात अभद्र थेर चालणार नाही. व्यंकोबाजी, मला असं वाटतं ना, तुमच्या जवळ तर ठेवा, मला अक्कल शिकवा नको. व्यंकोबाजी, या येळी जरा सावध राहा. खड्डा लय मोठा आहे आणि तुमच्या वाचण्याची शक्यता नाही.
धमकी देता मले. कशी माणसं आहेत तंटाच करतेत. म्या तुम्हाला घाबरत नाही बंकट अग्रवाल. मले कायले घाबरता? त्या ब्रह्मांड नायकाले घाबरा. सामोपचारानं कागदावर तर अंगठा द्या. विषय कायले वाढवता? विषय तुम्ही वाढून राहिले. तुमचं देणं घेणं का? हा आमच्या घरातला विषय आहे ना. कायले लपाछपी खेळता सावकार. क्षणात म्हणता की तुहा महा काय संबंध आणि मध्येच म्हणता आमच्या घरातला विषय आहे. हे बघ नारायणी, लय समज आली का तुले? बायकोशी असं बोलतेत का? अबे म्या नाही देत अंगठा. मांग मामलेदार आला होता तेव्हा तुम्ही वाचलात सावकार. कोतवाल्याला जिता मारला त्या बळी प्रकरण. त्याची उजळणी कायले करता? तुझ्या धाकात राहिले काय कुत्रा हो का म्या? तुझा काही संबंध नाही बंकट. निंग. कठीण आहे बॉ. गण गण गणात बोते. असं कायले? अबे निंग. व्यंकोबाजी, कसं आहे ना, संकट अंगावर तर ओढून घ्यायची आदतच पडली आहे तुम्हाला. माईसाहेब, म्या करतो समजा बंदोबस्त. व्यंकोबाजी, तुम्हाला शेवटची संधी द्यायला आलो होतो. लक्षात ठेवा, माईसाहेबाले त्रास दिला ना तर शेगावशी दुश्मनी घ्या. येतो. या येळी तुम्ही सुटत नाही. गण गण गणात बोधे. वाहिनी. बाप्पा, नर्मदा. दादा. या 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 भीनबाई. नमस्कार. नमस्कार. बाप्पा, आश्चर्याचा धक्काच दिला ना तुम्ही तर. श्रीपाद, जयवंत. चला 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 चला. पाहतं कोण आलं? बाळाची आत्या आली. आत्याला ओळखलं का? ओळखलं? आत्याला पाहून कसं खुदू खुदू हसून राहिला. लब्बा, माझ्या सुंदर जानकीचं सुंदर बाळ. गण गण गणात पोते. मालकीन बाई, सत्यभामा वहिनी, पहा ना, मैलिक माहेरी आली. जावई पण आले ना. आजी पण आली ना. लेकरा बाय. आजी, आजीचं स्वागत करायला लागतं ना. आजी, स्वागत आहे. जय गजानन. गण गण गणात पोते. कबीरा सीप समुद्र की सारा जल नहीं ले. पानी पावे स्वाति का शोभा सागर दे. कबीरा शोभा सागर दे.
गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. शुभम भवतु. लिकरा, नारायणीची मदत कराली तू लाला लगेच धावला, हे चांगलं केलं ना. गुरुमाऊली, माईसाहेबांना तुम्हीच पाठवलं ना. तुमची आज्ञा ब्रह्मवाक्य राहते ना. तुमची आज्ञा आम्हाला शिरसावंद. लिकरा, तुला बी आठवत असेल ना का नारायणी मदत घ्यायले लालाकडे पूर्वीपासून यायची. नारायणीचं यंकोबासून ते लगीन होऊन ती शेगावात आली का नाही, तेव्हापासून आगरवाल्यांची तिची ओळख आहे. व्यंकोबाकडून सारखं वागण्या बोलण्याची अपेक्षाच नाही ना मले. म्हणे का आमचं घरचं प्रकरण आहे, तू कायले मंदी तोंड मारते. पण मी लक्षच दिलं नाही. आणि म्हणे का अंगठा पण देत नाही. घाबरून राहिलं ना तो. पण आई गुरुमाऊली, ती गाणारी बाई लय फटकळ आहे ना. अंगावरच येते, अशी चिडून संतापून बोलते ना. गण गण गणात भूते. मित्रा, पद्मावती बी ब्रह्मांड नायकाच लेखतो आहे ना. त्या ब्रह्मांड नायकाची लीला राहते. कसं आहे ना लिकरा, माणसाला जमिनीवरच समज दिसते, पण जमिनी खालत पाण्याचे झरे राहते, ते दिसतेत का नाही. तसंच आहे ना, त्यासाठी खाणावं लागतं ना लेकरा. तसं आहे पद्मावतीचं. पद्माचा दोष नाही असं बी नाही, पण जाणून बुजून पाप करणं वेगळं आणि अनाहूतपणे हातून पाप होऊन जाणं हे वेगळं राहते ना. जाळ्यात अडकलेल्या माणसाची, पशु पक्षाची पद्मासारखी अवस्था राहते. कोणी जवळ आलं का लगेच झडप घालते ना, कारण त्याला स्वतःच्या जीवाची काळजी राहते ना. गण गण गणात भूते. जाळ्यात अडकलेल्या माणसाला दोष देऊ नये लेकरा. यंकोबा मोठा धूर्त शिकारी आहे. बंकट शिंपला समुद्रात राहते, पण तो खारं पाणी घेत नाही. स्वाती नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या थेंबानं मोती तयार होते. तसं आहे पद्मावती आणि नारायणी दोघी बी यंकोबाच्या खाऱ्या पाण्याच्या समुद्रात आहेत. पण गुरुकृपेचं स्वाती धन त्यांच्या जवळ आहे ना. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. आपण बाळ पाहूया का? हा? चला. हे लेकरा, बोंबलू नको ना. आतमध्ये का नाही 2-2 आज्या आणि आत्या गेली ना बाळाले पाहिले. हा, जानकीचं बाळ, गोर गोर बाळ. जावई बापू, बाळ पाहे ना. आणि आतमध्ये पण एक बाळ आहे, सुंदर सुंदर आहे. सासूबाई, पण मला कोणी बघूनच देत नाही ना. ते बाळ पण लई छान आहे ना, गोर गोर, माझ्या जानकी वाणी. हा, ए जानकी, जानकी, मला बाळ दाखव ना. दाखवते. हा, जानकी, जानकी. ए सत्यभागी, काय करून राहिली तू? चल तू चल तिथे. तू खिडकी दरवाजाने कायले कान लावून बसली? आतमध्ये एक बाळ आहे ना, पण मला कोणीच नाही दाखव ते बाळ. मला बाळ दाखव ना. आपण बाळ पाहिलं, सुंदर आहे ना, माझ्या जानकी वाणी, गोर गोर. हा माय, लई सुंदर आहे, वहिनी सारखी. ऐकलं का लेकरा, काय म्हणते आत्या? बाळ सुंदर आहे, गोर गोर, जानकी सारखी. हा, लक्ष्मी आहे म्हणे. आपण बघूया. हा, नाही जाणार आज. जानकी, मला बाळ दाखव ना. हल्ला नको. मालकीन बाई, वीण बाई आत आहेत ना. कल्ला नको. मालकीन बाई, वीण बाई आत आहेत.
आपल्याला दाखवतील बाळ हा? बाप्पा काय गा सो केली तू लबाडा हा? ए लेकरा तीर्थर पुरी तीर्थर कशी वाटते माय मला बघवत नाही बाळ दाखवा म्हणते सासूबाई. मायाच्या हातात बाळ कसं देणार जी? मायले बाळ दिलं ना ते तर कोणाचं ऐकणारच नाही ना. नाना मला लई वाईट वाटते ना. पाहिलाच आहे ना लेकरा, सत्यभामेले बाळापासून दूर ठेवाच लागते ना. बाप्पा आत्याले बघ भरून आलं. आपली याद येते ना तिले. हे लेकरू पाय तू चल सत्यभामे, आपण बाळाला घेऊन सणांनी बाहेर बसू. ये बाप्पा घरात मालकीन बाई येत विहीन बाई येत लेक जावई आहेत असं बाहेर जाऊन बसणं शोभते का? हाव का नाही लेकरा? काय कसं खुदू खुदू हसून राहिला लबाड. तुम्ही पाहिलं लेकराले हा? सुंदर सुंदर आहे ना, गोर गोर माया जानकी वाणी. आम्हाला तर कुणी पाऊस देत नाही ना, पण आम्ही बाळाले बघणार. हो ना, समजायले टोक टोक, नव्या आजीले टोक टोक, नाना आजोबाले टोक टोक. श्री गुरुदेव दत्त. सुमन तू लय मायाळू आहेस. 5वीच्या पूजेची समधी तयारी बी केली तू ना. कराच लागते ना. नर्मदा जशी तुही लेख तशी जानकी माई लेख आहे ना. त्र्यंबक भाऊजी महाराज आईले बोलवा लागते. बाळाच्या गळ्यात जीवती बांधताना महाराज हवे ना. सत्पुरुषाच्या आशीर्वादाशिवाय आनंद सोहळा पार पडणारच नाही ना. हाव ना. मी सांगतो मायराजे. राम तुमची लेक लय सुंदर आहे. भाग्यवान आहे पोरगी. महाराजाचीच कृपा आहे जी. मालकीन बाई मले मले बाळ दाखवता हा? माझ्या जानकीची लक्ष्मी मी दुरून बघेन ना, हात नाही लावणार. हा? दाखवन हे लेकरा कल्ला नाही करायचा. हा? दाखवन ना, दाखवन. हो म्हणाल्या. हो, आपण बाळाला पाहायचं. बरोबर सुंदर सुंदर बाळ. कल्ला नाही करायचा. आवाज नाही करायचा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.